नमस्कार मित्रांनो व्यायाम मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी खास महाराष्ट्रातील पिवळ्या व केसरी रेशन कार्ड धारकांसाठी आणलेली आहे। या 5 योजनांमध्ये एक योजना अशी आहे की तुम्हाला गॅस मोफत मिळवून देते, तर दुसरी योजना महिन्याला 10 ते 20,000 रुपये देऊ शकते। तर तिसरी योजना इतकी जबरदस्त आहे की ती जर एखाद्याला घर नसेल तर ती घर बांधण्यासाठी पैसे ही देते। तर चौथी योजना घरातील महिलेला स्वावलंबी बनवण्यासाठी वस्तू प्रदान करते। आणि एक अशी योजना आहे की निराधार व्यक्तींना जे काही रेशन कार्ड धारकांना महिन्याला 5 ते 6,000 रुपये देते। तर या ठिकाणी पहा मित्रांनो, पैसे ते 5 पैकी 2 ते 3 योजना तुमच्या आहेत ज्या जुन्या आहेत आणि 2 योजना आहेत त्या नवीन आहेत। या ठिकाणी पहा, जुन्या असूनही भरपूर लोकांना माहिती नसल्यामुळे त्या ठिकाणी याचा कोणी फायदा त्या ठिकाणी घेत नाही आहे। तर ह्या ठिकाणी या व्हिडिओमध्ये आज आपण संपूर्ण समजून घेऊया की कोणत्या योजना 5 नवीन योजना आहेत, या योजनेसाठी काय कागदपत्र लागणार आहेत, त्यानंतर याचा फॉर्म कसा भरायचा आहे, यासाठी काय अटी शर्ती आहेत, आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती घेऊयात। तर त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, म्हणजे इथून पुढे नवीन रेशन कार्डविषयी माहिती आपल्या चॅनलवरती येणार आहे आणि नवीन रेशन कार्डचे अपडेट जसे येतील तो ते तुम्हाला पाहायला मिळतील। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि साईडला बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। तर या ठिकाणी पहा मित्रांनो, राज्यातील पिवळ्या आणि केसरी रेशन कार्ड धारकांसाठी 5 नव्या योजना सुरू केलेल्या आहेत। आता यामध्ये या योजनेत लाभ घेण्यासाठी कागदपत्र काय आहेत, त्यानंतर त्यामध्ये कोणत्या अटी शर्तीसुद्धा आहेत, त्यानंतर या नवीन काय अटी शर्तीसुद्धा यात घालण्यात आलेल्या आहेत, पण कुठे हा फॉर्म भरायचा आहे आणि कुठे द्यायचा आहे ही सर्व माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर ही एक गोष्ट लक्षात घ्या की योजना पूर्ण पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड धारकांसाठीच आहे। आता ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड आहे त्यांच्यासाठी या योजना नाही आहेत, कारण फक्त या रेशन कार्डसाठी जे काही पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असेल त्यांनीच या ठिकाणी नक्की हा व्हिडिओ संपूर्ण पहा, कारण का ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच या ठिकाणी हे व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यामुळे तुम्हाला लाखोंचा फायदा याच्यामध्ये होणार आहे। कारण की ही योजना माहिती कदाचित तुम्ही घेतली पण असेल किंवा इतक्या डिटेल माहिती तुम्हाला कुठेही मिळणार नाही आहे। त्यामुळे लक्षपूर्वक हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर चला मित्रांनो, उशीर न करता व्हिडिओला सुरू करूयात। तर या ठिकाणी पहा, पहिली जी योजना आहे ती म्हणजे शिलाई मशीन योजना। तर शिलाई मशीन योजनेमध्ये आपल्याला काय भेटणार, आता या योजनेमध्ये कागदपत्र काय लागणार आहेत, हा फॉर्म कुठं भरायचा आहे हे संपूर्ण बघूयात। तर महाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना घरी बसल्या स्वतःच्या एखाद्या उद्योग सुरू करावा, यामध्ये त्यांनी उद्देशाने शिलाई मशीन ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। तर ही योजना अंतर्गत गरीब महिलांना मोफत शिलाई मशीनचं वाटप करण्यात आलेले आहेत। म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या की शिलाई मशीन या योजनेचे फॉर्म तुम्हाला ऑनलाईनच भरायला लागतात। तर हे कसे भरायचे, कागदपत्र कोणकोणते लागतात हे मी पुढे सांगणारच आहे। त्यानंतर एक अशी चमत्कार योजना आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला गॅस जे आहे ते गॅस आणि शेगडी मिळणार आहे। तर या ठिकाणी पहा तो कसा मिळेल आणि ते जाणून घेण्याआधी आता ही जी शिलाई मशीनची योजना जी आहे तर ती ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे। माहिती या ठिकाणी पहा अचूक भरायची कशी आहे आणि जेणेकरून पूर्णपणे व्हिडिओमध्ये तुम्ही तो व्हिडिओ संपूर्ण पहा, कारण की जी अचूक माहिती भरायची आहे जेणेकरून तुम्ही या ठिकाणी पूर्णपणे योजनेसाठी पात्र ठरण्याचा अडचण येणार नाही आहे। तर उत्पन्नाची जी अट घालण्यात आलेली आहे, उत्पन्न जी अट आहे ती या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, तुमचे उत्पन्न ही 2.5 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे। आणि या ठिकाणी पहा मित्रांनो, 50,000पेक्षा तुमचे उत्पन्न कमी असावे आणि तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही या योजनेसाठी नक्कीच पात्र ठरणार आहात। तर सगळ्यात जबरदस्त योजना आहे मोफत गॅस देणारी योजना, ती ज्याच्यामध्ये विषयी आपण माहिती तुम्हाला असेलच, पण ज्याच्यामध्ये एक अशी पात्रता ठेवण्यात आलेली आहे की ज्या तत्पूर्वी तुम्ही जर या ठिकाणी दुसरी योजना बघितली तर घरकुल योजना। तर घरकुल योजना जी आहे ते राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबाला आधार देण्याचे सरकारचं काम आहे। त्यामुळे सरकारने घरकुल योजना सुरू केलेली आहे। तर घरकुल योजनेसाठी सुद्धा काही अटी शर्ती आहेत, त्यासुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु या कुटुंबाचे रेशन कार्ड असायला या ठिकाणी पाहिजे, ज्यांना घरकुलाचा लाभ घ्यायचा आहे त्यांच्याकडे रेशन कार्ड असायला हवेत। म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या की तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे, मग या गोष्टी असतील तर सरकार हे समजून घेतात की यांचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे, म्हणजे तुम्हाला उत्पन्नाचा दाखला यासाठी काढण्याची गरज नाही आहे। तुमचे रेशन कार्ड पिवळे किंवा केसरी हेच तुमचा उत्पन्नाचा दाखला, तिथे या ठिकाणी असं ग्राह्य धरलं जाते। तर या ठिकाणी पहा
तुम्हाला सांगतो की जर ते तुमचं घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे उत्पन्न सांगितल्याप्रमाणे 2.5 लाखापेक्षा कमी असेल तर रेशन कार्डवरती तुमचं नाव असणं ही तेवढंच महत्त्वाचं आहे. आता कुटुंबातील जसं शिलाई मशीन एकाच व्यक्तीला किंवा एका कुटुंबात एक जणाला दिले जाते. आता एखाद्या वेळेस मोठी फॅमिली असेल, 2 भाऊ 2 बायका त्यांची अविवाहित मुले असा जरी उल्लेख असला तरी 10-15 माणसांची जरी फॅमिली असेल आणि एकाच रेशन कार्डवर ह्या संपूर्ण जणांची नाव असतील तर एकाच रेशन कार्ड आणि एकच घरकुल ज्यामध्ये मंजूर करण्यात येणार आहे. तिसरी चर्चा जी आहे ती सर्वात महत्त्वाची आहे, ती म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अन्नपूर्णा योजना. त्या ठिकाणी पहा, लाडकी बहीण योजनेची जी अंमलबजावणी झाली तर त्याला सलग या ठिकाणी जी योजना आहेत पतीच्या या ठिकाणी जी सरासरी जी लाडकी बहीण योजना आहे ती भरपूर जणांना लाभ पण भेटलेला आहे. पण त्या अगोदर गॅस सिलेंडर यामध्ये अन्नपूर्णा योजना आहे, त्यामध्ये तुम्हाला एका वर्षात 3 गॅस मोफत मिळणार आहेत. पण कुणाला मिळतील यामध्ये 3 प्रमुख अटी आहेत. तर 99% लोकांना या ठिकाणी माहिती नाही त्या कोणत्या अटी आहेत. तर या ठिकाणी पहा, ज्या 99% लोकांना ज्या अटी माहिती नाहीत त्या ठिकाणी तुम्हाला माहिती सांगतो की आता महिलांना गॅस वापरून आता खिशाला परवडत नाही आहे. याचा त्यामुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम नसणाऱ्या कुटुंबाला अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून 3 गॅस मोफत मिळणार आहेत. या ठिकाणी पहा, गॅसचे दर काय झालेत, 800, 850, 900, 1000 रुपयापर्यंत या गॅसचे दर होतात. मग त्यामुळे ते भरणं प्रत्येकाला परवडत नाही, त्यामुळं गॅस वापरणं अशक्य होतं. त्यामुळं अन्नपूर्णा योजना सुरू केली आहे. याचे फॉर्म ऑनलाईन भरायचे आहेत. याचा परिपत्रक GR देखील आलेला आहे. आता याच्यामध्ये एक मोठी अडचण अशी आहे की पात्रताविषयी मोठा प्रॉब्लेम असा आहे की जे आहेत याची पात्रतेविषयी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे की गॅस कनेक्शन महिलेच्या नावावर असावे लागतात. पुरुषाच्या नावावर गॅस कनेक्शन असेल तर या योजनेचा तुम्हाला या ठिकाणी पात्र नसाल. दुसरी अट अशी आहे, मात्र त्याची ती आहे म्हणजे ती लाडक्या बहिणीच्या योजनेसाठी आहे. ती महिला पात्र असणं गरजेचं आहे. कुठल्या योजनेत? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत ती महिला पात्र असणं गरजेचं आहे. त्यानंतर अशा की तुम्ही म्हणाल की आमच्या रेशन कार्ड जे आहे ते रेशन कार्ड एकच रेशन कार्ड आहे आणि एकाच रेशन कार्डमध्ये तुम्हाला ही काय करायचं आहे. त्या ठिकाणी पहा, एकच रेशन कार्ड तुम्ही हे करू शकता किंवा पुरुषाच्या नावावर गॅस कनेक्शन महिलेच्या नावावर घेता येते का? पुरुषाच्या नावावरचं गॅस कनेक्शन महिलेच्या नावावर घेता येते, परंतु तुम्हाला या ठिकाणी हे लाभ भेटणार आहे. कारण की जे तुम्ही एखाद्या वेळेस जे रेशन कार्ड आहे ते विभक्त घेऊन नवीन रेशन कार्ड तुम्ही घेऊ शकतात. तसं करून जमणार नाही, कारण की GRमध्ये असं स्पष्ट लिहिलं आहे की 1 जुलैच्या आधी ज्यांचे रेशन कार्ड सेपरेट असेल, गॅस कनेक्शनच्या महिलेच्या नावावर असेल, त्यासाठी आता व्हिडिओ आपण बनवतो. जवळपास सप्टेंबरमध्ये हा व्हिडिओ बनवत आहोत. तर आता तुम्ही तसं काहीच करू शकत नाहीत. त्यामुळे त्यावेळेस तुम्ही लाडकी बहीण योजनेला जर पात्र असेल तर त्या महिलेच्या नक्कीच ही गॅसची योजनेचे जे पैसे आहेत ते तिसऱ्या पडणार आहेत. तुम्हाला सांगतो की ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे पडलेत अशा महिलांना हे गॅससुद्धा पैसे पडणार आहेत. त्या ठिकाणी पहा मित्रांनो, तिसरी योजना अशी आहे की PM किसान योजना किंवा नमो शेतकरी योजना देखील या शेतकऱ्याला जी आहे. मित्रांनो, जवळपास वर्षाला 6,000 रुपये देणारी ही योजना आहे. केंद्र सरकारची त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारची ही योजना आहे. तर 6,000 रुपये देणार आहे. तर 4 महिन्याला 2,000 रुपये अशा प्रकारे 2 योजनांचे मिळून 12,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी मिळतात. या माध्यमातून या देखील तुम्हाला शेतीच्या कागदपत्राबरोबरच रेशन कार्डसुद्धा या ठिकाणी गरजेचे असते. ज्या महिलांचे म्हणजे अर्ज प्रतीक्षित आहेत, पेंडिंगमध्ये आहेत, अशा महिलांचे देखील ऑगस्ट किंवा सप्टेंबर या ठिकाणी द्यायला सुरुवात होणार आहे. खूप महिलांमध्ये याची चर्चा, महिलांमध्ये खूप आनंदाचे वातावरण आहे. कारण का, जी आता एकखटी तुम्हाला 4,500 रुपये भेटणार आहेत ते तुमच्या बँक अकाउंटवरती मिळणार आहेत. कारण की ज्या महिलांचे या ठिकाणी अकाउंट म्हणजेच आधार लिंकला जोडलेलं असेल बँक अकाउंट, त्या महिलांना सुद्धा या ठिकाणी सगळ्यांना पैसे मिळणार आहेत. पण तुम्हाला एकच काम करायचं आहे, तुमचं आधार लिंक जे आहे ते तुमच्या बँक खात्याला जोडलेलं आहे हे फक्त चेक करून ठेवायचं आहे. कारण की सर्वात महत्त्वाची अट तेवढीच आहे, ज्या महिलांच्या बँक अकाउंटला आधार लिंक असणं गरजेचं आहे आणि तुमचं जॉईंट अकाउंट असायला नको आहे. तुमचं सिंगल म्हणजे तुमचं एकटेचं अकाउंट असायला पाहिजे. तुमच्या पत्नीबरोबर किंवा तुमच्या भावाबरोबर कुणाच्याही बरोबर हे अकाउंट जोडलेलं नसावं. तुमचं सिंगल, तुमचं पहिलं फक्त एकच व्यक्तीचं, तुमच्या महिलेचंच या ठिकाणी अकाउंट असायला हवं. तर त्या ठिकाणी जे आहे ते पैसे तुम्हाला मिळणार आहेत. तर या ठिकाणी पाहून तुम्हाला संपूर्ण माहिती समजली की रेशन कार्ड कोणकोणत्या योजनेमध्ये तुम्हाला पात्र ठरायला जे काय ते सोपं करता येईल. तर त्यामुळे तुमच्याकडे केसरी किंवा पिवळे रेशन कार्ड असेल तर नक्कीच हे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आणि आणखी तुमच्या मनामध्ये काय प्रश्न शंका असेल तर नक्कीच आम्हाला कमेंट करून कळवा. आणि इथून पुढे पण रेशन कार्डविषयी नवनवीन योजना पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, भेटूयात नवीन माहिती नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.